पीक विमा प्रश्न पेटला, शासनाने दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलनाचा इशारा. 25 एप्रिल 2026 रोजी शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीनं आज पंचायत समिती सभागृह शिंदखेड राजा येथे शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत असं नमूद करण्यात आलं की खरीप 2025 हंगामात शिंदखेड राजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जवळपास 100% नुकसान झाले असतानाही पीक विमा कंपनी व कृषी विभागाकडून नुकसान न झाल्याचं सांगत शेतकऱ्यांना विमा नाकारला जात आहे. या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांना जाब विचारण्याचा निर्धार करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर 29 एप्रिल 2026 रोजी अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा ठराव बैठकीत एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनी काळी गुढी उभारून सरकार व पीक विमा व्यवस्थेचा निषेध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बैठकीत पुढे असं ठरवण्यात आलं की शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून पीक विम्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करून टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या स्वरूपात पुढे नेण्यात येईल. शेतकरी योद्धा कृती समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना तातडीनं चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहनही शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज सिंदखेडच्या पंचायत समिती सभागृहामध्ये पीक विम्यासंदर्भात या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या अतिशय महत्त्वाच्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापूर्वी खरीप 2025ची अतिवृष्टी 100% झाली आणि 100% या ठिकाणी राज्य सरकारने मान्य करून मदत सुद्धा मिळाली. पण त्याच मदतीच्या आधारावर पीक विमा कंपनी म्हणतात की या ठिकाणी नुकसान झाली नाही. सिंदखेडच्या देऊळगाव लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन, कापूस या ठिकाणचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या 17 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या 29 तारखेला सिंदखेडच्या तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये उल्लेख करून त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपोषण होणार आहे. म्हणून या उपोषण स्थळाला सर्व संघटनेने, सर्व शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व शेतकरी संघटनेने आणि सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, एकदा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि आमच्यासारख्या शेतकऱ्याला एकदा शेतकऱ्यासाठी तुम्ही रस्त्यावर या आंदोलनाला 100% सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजेत. कारण सिंदखेड राजा मतदारसंघ आणि मेकर मतदारसंघ हा 100% शेतीवर आधारित शेतकरी आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचे झालेले नुकसान, फळबाग असो किंवा अतिवृष्टीचे रब्बीचे पीक असो, कुठलाच या ठिकाणी पीक विमा कंपनी द्यायला उत्तर देत नाहीये, ते नाकारत आहे. यामुळे या ठिकाणी या उपोषण स्थळाला सर्व शेतकऱ्यांनी, विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजेत आणि आपला या ठिकाणी लढा या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी 29 तारखेला शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा या ठिकाणी उपस्थित राहा, एवढीच विनंती मी या ठिकाणी करत आहे.